नमस्कार, गुड मॉर्निंग। आज गुरुवार आहे आणि गुरुवारचा आपला नाश्ता म्हणजे चपाती आणि हिरव्या वाटाण्याची मिसळ असा नाश्ता। पाव खाण्याचं प्रमाण खूप कमी आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे आम्ही मिसळबरोबर चपातीच खातो। तर त्याची तयारी कटिंग वगैरे सगळी झाली आहे। हिरवे वाटाणे, बटाट, टॅमॅटो, कोथिंबीर, मिरची, कांदा। आता पहिलं चहा घेऊन नाश्त्याला सुरुवात करणार आहोत। चहानंतर नाश्ता चपाती होईल आणि तीच भाजी म्हणून डब्यासाठी सुद्धा नेली जाईल। तर वाटाण्याच्या उसळला सुरुवात करत आहोत। वाटाणे साफ करून घेतलेले आहेत आणि ते कुकरला लावले जाईल, कारण कुकरमध्ये खूप चांगलं शिजतं। तर कुकरमध्ये 2 पळ्या तेल टाकलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये जिरंसुद्धा टाकलेलं आहे। आता लसूण, कांदा टाकून ते व्यवस्थित शिजवण्यासाठी परतवलं जाईल। कांदा लसूण व्यवस्थित परतवण्यासाठी कुकरमध्ये टाकलेला आहे। थोडासा शिजला, लालसर झाला की मग फुलं टॅमॅटो, मिरची वगैरे टाकली आहे। आता त्यामध्ये थोडं खडा मीठ टाकलं जात आहे। कांदा लसूण थोडं शिजलेलं आहे, तर त्यामध्ये टॅमॅटो नंतर मिरची आणि कोथिंबीर। आता हे सुद्धा सर्व इंजिन केले जाईल, तळले जाईल। आता हिंग, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद हे पुन्हा ढवळून घेतलं जाईल। कुकरमध्ये कोणतीही वस्तू खूप फास्ट शिजते। शक्यतो कडधान्ये ही कुकरमध्येच लावली जातात। आता मसाला आता हिरवे वाटाणे टाकून पुन्हा एकदा ढवळलं जाईल आणि मग बटाटे टाकली जातील। आता हे सगळं एकत्र केलं होईल, मग कोथिंबीर ॲड करून छान कलर येईल। थोडंसं पाणी टाकून कुकरला लावलं जाईल। साधारणतः 3 ते 4 शिट्यांमध्ये मिसळ शिजून तयार होते। थोडं पाणी टाकलेलं आहे, आता ते शिजण्यासाठी ठेवलेलं आहे। 3 शिट्या दिल्या जातील आणि त्याच्यानंतर आपली मिसळ तयार झालेली असेल। तुम्ही पाहू शकता की हळद मसाल्याचा मस्त कलर आलेला आहे आणि वाटाणे सुद्धा चांगल्या क्वालिटीचे आहेत, पटकन शिजतात। आता त्यात थोडासा गरम मसाला ॲड करत आहोत, त्याच्यामुळे आणखीन त्या भाजीला टेस्ट येते, छान वाससुद्धा येतो आणि थोडासा गूळसुद्धा टाकला जात आहे, त्याच्यामुळे भाजीचा उग्रसपणा जो असतो तो कमी होतो आणि भाजीला चव येते। आता कुकरचं झाकण लावलं जाईल आणि 3 शिटी देण्यासाठी ठेवलं जाईल। तर आपला तवा गरम झालेला आहे, आता चपाती त्यात टाकली जात आहे।
तव्याला थोडं तेल लावलेलं आहे आणि चपातीला वरून सुद्धा थोडं तेल लावलेलं आहे. आता साधारणतः 10 मिनटामध्ये पूर्ण चपात्या भाजून तयार होतील. एका साईडला आपली वाटाण्याची उसळसुद्धा तयार झालेली आहे. तर या प्रमाणात आता आपला पूर्ण नाश्ता 10 मिनटामध्ये तयार होईल आणि नाश्त्याला बसलं जाईल. तर आता चपात्या आपल्या भाजून होत आहेत. लाटून पूर्ण चपात्या झालेल्या आहेत. आता एक 5 मिनटामध्ये या 4 चपात्या राहिलेल्या आहेत त्या भाजून होतील आणि आपण सर्वजण नाश्त्याला बसू. तर आपला नाश्ता रेडी झालेला आहे. नाश्त्याची एकेकाची प्लेट लावली जाईल. त्याच्यामध्ये कांदा, लिंबू, मिसळ, फरसाण, चपाती हे सर्वांसाठी तयार आहे. आता एक जण नाश्त्याला येईल. जनरली मिसळ पाव खाल्ला जातो, पण आम्ही पाव खूप कमी खातो. वडापाव बरोबर किंवा कधीतरी बुर्जी पाव वगैरे. बाकी सर्व ह्याच्यात आपल्या आहारामध्ये चपातीच जास्त असते. मुलांनासुद्धा पाव खाण्याची सवय खूप कमी लागलेली आहे. त्याच्यामुळे आजच्या नाश्त्याला मिसळ आणि चपाती. तर आजचा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.